नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथे राधाकृष्ण मंदिराच्या मागे एक प्री स्कूल आहे. त्या ठिकाणी लहान मुलांचे काही संस्कार वर्गसुद्धा घेतले जातात. काहींना बालवाडीसारखं जे प्रशिक्षण आहे ते सुद्धा दिलं जातं. आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी काहीतरी वेगळं असं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि मुलांकडनं काही खेळसुद्धा खेळले होते. नक्की काय असणार आहे ते थोडक्यात आपण या ठिकाणचे पालकवर्ग आहेत, जे संस्थापिका ज्या आहेत या ठिकाणच्या, त्यांच्याकडे जाणून. मॅडम नमस्कार. आत्ता आपण इंडोर किड्समध्ये आहोत, तर नक्की इंडोर किड्स बरं, त्याच्यामध्ये नक्की काय म्हणजे संकल्पना काय याची? इंडोर किड्स ही एक प्री स्कूल आहे. त्यामध्ये प्री स्कूलमध्ये जे किंडरगार्टन एज्युकेशन दिलं ते इथे दिले जातं. त्याचबरोबर इथे चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आहे. चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये मुलांना आपण योग्य प्रकारे त्यांच्या ज्या डेव्हलपमेंट प्रॉपर पाहिजेत, अकॅडमिक डेव्हलपमेंट असेल, बिहेवियर असेल, फिजिकल डेव्हलपमेंट, तुमची कम्युनिकेशन डेव्हलपमेंट असेल, रीडिंग रायटिंग डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या मुलाचं प्रॉपर चाइल्ड डेव्हलपमेंट. या व्यतिरिक्त इथे बालसंस्कार वर्गही होतात आणि चाइल्ड डेव्हलपमेंटमुळे मुलांना एक होल डेव्हलपमेंट मिळते. कारण पॅरेंट्स वर्किंग असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी पॅरेंट्सला वेळ देता येत नाही मुलांना. तर एक प्रॉपर पूर्ण टाइम टेबलनुसार इथे मुलांना एज्युकेशन दिलं जातं. बरं, या ठिकाणी मुलं जे आहेत ते किती वर्षाचे आहेत? मुलं इथे 1 वर्षापासून पुढे आहेत. 1 वर्षाची जी काही मुलं आहेत ती डे केअरसाठी आहेत. 2+ इयरची प्ले ग्रुप आणि डे केअरसाठी आहेत. 3 इयर्स प्लस नर्सरी, 4 इयर ज्युनियर आणि सिनियरची आपल्याकडे बॅच नाही आहे. साधारण किती विद्यार्थी आहेत? साधारण 25 ते 30 विद्यार्थी आहेत. बरं, आणखी काय सांगाल? विशेष काय? विशेष असं आहे की मुलांना घडवणं ही प्रत्येक पालकाची एक जबाबदारी असते, पण पालकांना वेळ देणं जमत नाही. तर प्रत्येक मुलासाठी म्हणजे एक आयुष्य जे असतं ते तुम्ही लहानपणापासून सुरू करू शकता. मुलाला जे तुम्ही बालपणात किंवा लहान वयात जे शिकवाल तेच पुढे तुमचं रुजत जातं. अगदी बरोबर. मग लहानपणापासून तुम्ही त्यांना योग्य संस्कार, योग्य वळण, डिसिप्लिन ही जर लावली तर मुलं आपोआप घडली जातात. आणि आत्ताची जी कॉम्पिटिशनचा युग म्हणजे आपण जे बोलतो युग आहे, त्यामध्ये मुलांना घडवणं खूप गरजेचं आहे. बरं, हे जे आता स्कूल आहे साधारण वेळ किती असतो आणि आठवड्यातून किती दिवस? हा आपल्या स्कूलचा वेळ असतो. आणि आठवड्यातून किती दिवस? आठवड्यातून पूर्ण फक्त मंथमध्ये 2nd आणि 4th सॅटर्डे सुट्टी असते आणि संडेला एक सुट्टी असते. जो गव्हर्नमेंटचा रूल आहे त्याप्रमाणे आपली स्कूल चालते. इथलं एज्युकेशन जे आहे ते CBSE प्लस इंटरनॅशनल बोर्ड थ्रू चालतं आणि प्रत्येक मुलाची सायकोलॉजिकली स्टडी करून त्या मुलाला शिक्षण दिलं जातं. सर्रास एखाद्या मुलाला काही कमी असतात, कोणाला अकॅडमिक कमी असतं, कोणाचं जे आपण बोलतो फिजिकली डेव्हलपमेंट कमी असतात. इथे स्पेशली जी मुलांचे डेव्हलपमेंट दिले आहेत ही मुलं सगळी चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी आहेत. ओके. आपल्यासोबत काही पालक आहेत, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया की नक्की या स्कूलमध्ये टाकण्याचा त्यांचा उद्देश काय आहे. मॅडम नमस्कार. आपलं कोण आहे ते? माझी मुलगी आहे. किती वर्षाची? आता ती 14 महिन्याची आहे. म्हणजे वर्ष आणि दोन महिने समजा. बरं, मग तिला कधीपासून टाकले तुम्ही? मी तिला 7 ते 8 महिन्यापासून टाकलेलं आहे. बरं, मग काय नक्की त्याच्यामध्ये काय बदल जाणवतो? तुम्हाला वेळ भेटत नाही म्हणून टाकलं असं काय का? भेटत नाही याचा अर्थ असा नाही आहे. आत्ता हल्लीच्या ह्याच्यामध्ये जॉब म्हणजे एक फ्युचर झालं आहे, त्यामुळे मग आम्ही तिच्यासाठी, तिच्या करिअरसाठी म्हणून हा डे केअरचा ऑप्शन निवडला की बाबा ठीक आहे 2 तास तर 2 तास. ॲक्च्युली आम्ही दोघंच राहतो, त्याच्यामुळे तिला असं सगळ्या मुलांमध्ये खेळण्याची सवय किंवा ती खूप ठिकाणी जाऊन घाबरायची. तर इथे आल्यापासून तिचं हे जे आहे घाबरणं ते खूप कमी झालं आहे आणि ती मेन गोष्ट म्हणजे खेळायला लागली आहे. बरं, थोडक्यात म्हणजे आपल्याला असं वाटतं की बालवाडी टाकल्यानंतर पहिल्या 2-3 वर्ष जरी मुलगा असं रडतं, तसं समजा पहिल्या दिवशीला टाकलं त्यावेळेस ती रडली वगैरे असं काय? हां, थोडीशी रडली एक 15-20 मिनटं. त्यामुळे मग मी इथे जवळ जॉबला असल्यामुळे मी पटकन आली. पण सेकंड डेला ती राहिली, म्हणजे एवढा म्हणजे मी तिकडून इकडे यायची गरज नाही पडली. ओके. साधारण सर नमस्कार. काय सांगाल आपण या स्कूलबद्दल? हे स्कूलचे जे काही शिकवण जी आहे ते प्रॉपरली आहे. आम्ही दोघंही नवरा-बायको दोघंही जॉबला जातो, तर दिवसभर मुलांचा सांभाळ कसा करायचा, कोणी करायचा, खूप मोठा प्रश्न आहे. तर आम्हाला या संस्थेबद्दल माहिती पडलं तर मॅडमचं पुन्हा मुलांकडे लक्ष देण्याचं प्रमाण हे फार चांगलं आहे. तुम्ही राहिला कुठे? मी इथंच राधाकृष्ण मंदिराच्या जवळच. बरं. आणि इथल्या इथं जवळच्या जवळ आणि सर्व गोष्टी आणि
मुलांवरती जे काही संस्कार घडवायला पाहिजे ते प्रॉपरली घडू राहिले हे आम्हाला दिसतंय. आणि मुलांच्या शिकवण्यामध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये हे गोष्टी जाणून येतात की मुलं ॲक्च्युअलमध्ये तिथं जाऊन काय कसे बोलतात ते किंवा काय करतात ते, मुलांची प्रोनाऊन्सिएशन कसे होतात ते. पहिली बालवाडी आणि आत्ताचे काय फरक जाणवतो का तुम्हाला? काय नक्की जाणवतं? जे काही त्यांचे पाठांतराची जी स्मरणशक्ती म्हणा किंवा जे पाठांतर आहे ते ग्रॉसअप वाढलेले आहे. बरं, त्याबद्दल चांगला रिव्ह्यू आहे. ओके, थँक्यू. पुढे बघ पुढे. पालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव कविता मोरे आहे. बरं, आपण काय सांगाल? माझी मुलगी इथं 1.5 वर्षाची असताना तेव्हापासून आम्ही ठेवलेले आहे. आता ती 2.5 वर्षाची, गेल्या म्हणजे एक 11-12 महिन्यापासून ती इथं आहे. आणि तिचं मेन म्हणजे असं आहे की ती इथं आल्यानंतर खूप प्रॉपर डिसिप्लिन शिकली आहे. म्हणजे बोलणं, बसणं, उठणं ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली ती शिकलेली आहे. आणि खास म्हणजे तिच्या जेवणाचा मॅडम खूप काळजीने लक्ष ठेवतात. तिला जे आवडतं किंवा जे ती खाऊ शकते तशा पदार्थांचं तिला त्या खाऊ घालतात. बरं, आणि डे केअरची खूप प्रॉपर काळजी घेतली जाते त्यांची. बरं सर, तुम्ही काय सांगाल? नमस्कार, आपलं ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव राजेंद्र जगताप. माझा नातू इथे आहे, दोन वर्षापासून इथे आहे. बरं, तर तो फार विचित्र होता. बरं. पण त्या मॅडमकडे आल्यापासून त्यांनी त्याच्यात एवढं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आता किती वर्षाचा आहे तो? आता तो 5 वर्षाचा आहे. आता तो ज्युनियर KGला आहे. बरं, मग अभ्यासात काय प्रगती? अभ्यासात भरपूर प्रगती आहे. मग आता घरी अभ्यास घेता का मग इथं चांगलं शिकवण्यामुळे चांगलं झालं असं म्हणणं आहे तुमचं? इथंच शिकवल्यामुळेच चांगलं झालेलं आहे. बरं. घरी तो करतच नाही. बरं, ठीक आहे. मॅडम, आपली ओळख सांगावी. नमस्कार, माझं नाव विजया गवळी. माझी मुलगी इथे ज्युनियर KGत शिकते. मागच्या वर्षी तिला मी दिवाळीनंतर इथे डे केअरसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यानंतर 1 महिन्यात मी नर्सरीला घेतलं. तर 1 महिन्यात तिची प्रोग्रेस ती A to Z रायटिंगला शिकली. प्लस इथं दर संडेला ती बालसंस्कार वर्गांना येते. तर इथे ॲक्च्युली काय होतं, जनरली पॅरेंट्सला वेळ देता येत नाही कारण मुलं इंग्लिश मिडियमला आहेत, तिथं आपलं कल्चर जास्त फॉलो केलं जात नाही. पण इथे एकाच ठिकाणी आपल्याला बालसंस्कार वर्ग मिळतात. प्लस आपल्याला मुलांचं इथे डिसिप्लिनमध्ये मुलं राहतात. मुलांचं ॲकॅडमिक्सवर फोकस केला जातो. त्यांच्या को करिक्युलर डेव्हलपमेंट, एक्स्ट्रा क्लासेस जे आहेत त्या पण मॅम पूर्ण सगळं करून घेतात. बालसंस्कार वर्गामध्ये काय शिकवलं जातं? बालसंस्कार वर्गांमध्ये मुलांना ज्या आपल्या मराठी प्रार्थना आहेत, पसायदान आहेत, कीर्तनाचे प्रकार, या सगळ्या गोष्टी ज्या आपण घरी नाही घेऊ शकत आपल्या वर्किंग शेड्यूलमुळे, त्या सगळ्या गोष्टी इथं घेतल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 10 ते 5 मी माझ्या मुलीला इथं ठेवते. पण मी म्हणजे मला एकही मिनिट ही काळजी नसते की ती आता काय करत असेल, तिचं काय चाललं असेल. म्हणजे इतकं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे आपल्या मुलांना पाठवू शकतो. थँक्यू. मॅडम, नमस्कार, आपली ओळख सांगावी. मी ॲडव्होकेट तनुजा सुरेंद्रनाथ दाभाडे. मी आज 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नाना भालेराव कॉलनीमधील एन्ड्युरो किड्स या शाळेमध्ये
आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. त्याच्या संस्थापिका अध्यक्षा कल्याणीताई घोडे, तर ह्यांच्या कार्याबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटतंय. या शाळेमध्ये आपण पाळणाघर, बालसंस्कार वर्ग आणि विविध उपक्रम इथं घेतले जातात. आणि कल्याणीताईंबद्दल सांगायचं झालं तर त्या खरंच एक म्हणजे चांगल्या टीचर आहेत. मुलांना घडवण्यात त्या नक्की यशस्वी होतील असं मी खात्री देते स्वतःहून. आज या ठिकाणी जे पालकवर्ग आलेला आहे तर त्यांच्या शाळेमध्ये 25 विद्यार्थी आत्ता आहेत आणि ती खात्री आहे माझी की ते इथून चांगले घडून जातील, चांगले संस्कार त्याच्यावर होतील. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी कल्याणीताई घोडे यांचे आभार मानते आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देते की त्यांचं कार्य उत्तरोत्तर असंच वाढत जावं आणि इथे आणखीन मुलांची संख्या विद्यार्थ्यांची वाढू दे आणि त्यांच्या हातून असा एखादा विद्यार्थी घडू दे की त्यांचंही नावलौकिक होईल त्यामधून. आणि ही मला खात्री आहे. त्यांना मी पुढच्या कार्याला त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. नमस्कार, आपण काय सांगाल? हा 2 वर्षाचा आहे माझा मुलगा. 2 महिने झाले त्याला इथे डेकेअरला टाकलं आहे. तो 3 तासांसाठी येतो. पण आता तो इकडे आल्यापासून मुलांचा शाळा शिकला आहे, खेळायला शिकला आहे. हा फरक मला तर ओके, आपण काय सांगाल? नमस्कार, माझं नाव पूजा तुषार धडा आणि मी माझ्या बाळाला 2 महिन्यापासून इथे डे केअरसाठी ठेवते. मी सकाळी 9 ते 3पर्यंत ठेवते. आणि माझ्या बाळामध्ये म्हटलं तर ती खेळायला वगैरे शिकली, स्वतः खेळते. घरी होती तेव्हा ती खात वगैरे नव्हती, पण आता मुलांच्यामध्ये राहून म्हणजे तिचं खाणं पिणं वगैरे सगळं सुधारले. ती स्टडी वगैरे तिचे ती बुक्स घेऊन वगैरे बसते. म्हणजे मला खूप छान वाटलं इथं. आणि मॅडमांचं पण टीचिंग वगैरे चांगलं आहे आणि मॅडम त्यांची काळजी पण व्यवस्थित घेतात. त्यामुळे म्हणजे पालकांना काय एवढं टेन्शन नाही की आपण तिकडे आपलं काम असेल तरी पण ते इथं काळजी घेतात, त्यामुळे काय टेन्शन घेऊन राहता येतं. आपण काय सांगाल? नमस्कार, मी मोनिका येवले. माझ्या मुलाला टाकून मी आता तरी 6-7 महिने झाले. तर धावपळीच्या जीवनात त्याला एज्युकेशन बरोबर आपली संस्कृती पण माहिती पडली पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्याचं शिक्षण इथं एकाच टायमाला मिळतं, त्यामुळे मी इथं त्याला घातले आणि त्याच्यात भरपूर प्रगती झालेली आहे. काय काय शिकवलं जातं इथं सांगाल का? इथे अभ्यास तर आहेच. अभ्यास तर होते, बालसंस्कार वर्ग घेतला जातो. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होतात आपल्या संस्कृतीप्रमाणे. पारंपरिक कार्यक्रम हे मुलांना आता शक्यतो माहिती नाही, कारण इंग्लिश मिडियममध्ये त्याला जास्त प्राधान्य नाही आहे. तर त्या देखील कार्यक्रम इथं घेतले जातात. त्यामुळे मुलांना आपण वेगळं शिकवण्याची काही गरज लागत नाही. ओके, आपण काय सांगाल? मेरा नाम नीलोफर पठान है. मेरी लड़की यहाँ पे है, पिछले 2 महीने से यहीं पे है. बेसिक डिसिप्लिन जो होता है बच्चों को जो होना चाहिए, स्टार्टिंग से जो बच्चों के अंदर डेवलपमेंट डालना चाहिए वो यहाँ पे दिख रहा है अभी. और जो खाने का बोलते हैं या गुड मॉर्निंग ये जो भी है ये यहाँ पे दिखता है. अभी 2 ही महीने हुए हैं, देखते हैं आगे. बेस्ट ऑफ लक. मॅडम, आपण काय सांगाल? हॅलो, माझं नाव सुजाता भोसले आहे आणि माझा मुलगा इथे नर्सरीमध्ये शिकतो आणि त्याला इथे आल्यापासून चांगली डिसिप्लिन लागली आहे आणि तो आता बऱ्यापैकी नाही का स्वतः काम करायचा प्रयत्न करतो. वर्षभरात इथं काय कार्यक्रम होतात सांगू शकाल का? इथे म्हणजे जशी आषाढी एकादशी असेल तर दिंडी वगैरे काढली जाते. परत आता जसं 15 ऑगस्टचा कार्यक्रम, जसे प्रत्येक म्हणजे इंग्लिश मिडियमचं स्कूल असून सुद्धा आपले मराठी संस्कृती जपली जाते असं. ओके, आपण काय सांगाल? नमस्कार, मी सीमा कराड. माझ्या मुलीचं यावर्षीच ॲडमिशन झालेलं आहे ज्युनियर KGमध्ये. ती अगोदर अंगणवाडी जायची, पण तिला एवढं काही घरी असं व्यवस्थित ती करायची नाही काहीच. आणि शाळेत टाकल्यापासून तिला ती चांगली सुधारणा झाली. त्याच्यामध्ये अभ्यास वगैरे ती टाईम टेबल बरोबर झाली. आपण काय सांगाल? माझं नाव ऐश्वर्या गोपाळ कोकाटे. माझी मुलगी ओवी कोकाटे आणि श्रीजा कोकाटे. गेली 3 महिनेच मी इथे ॲडमिशन घेतले, पण मला सुद्धा आश्चर्य वाटलं की माझ्या दोन्ही मुली सगळ्या पोयम इंग्लिशमध्ये अगदी व्यवस्थित म्हणतात आणि याचा मला खूप आनंद वाटतो. आणि हे फक्त मला वाटतं कल्याणी मॅडमच करू शकतो.